छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळालं। यावेळी विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जवळ बसण्याचं टाळलं, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील खैरेंच्या बाजूला न बसता थेट भुमरेंच्या बाजूला जाऊन बसले। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। यावेळी नेमकं काय घडलं पाहूया या खास रिपोर्टमध्ये। छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा। या सोहळ्यात ध्वजवंदन पार पडलं, पण याच दरम्यान नाराजीचा झेंडाही फडकला। दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही, पण विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे खैरेंच्या बाजूला नव्हे तर संदीपान भुमरेंच्या बाजूला जाऊन बसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। चर्चा सुरू झाली ती विद्यमान खासदार संदीपान भुमरेंनी माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या जवळ बसणं टाळल्याने। या सगळ्याला संदर्भ होता खैरेंनी गेल्या सरकारमध्ये केलेल्या टीकेचा। भुमरे पालकमंत्री असताना त्यांना घटनाबाह्य म्हणणाऱ्या खैरेंनी त्याच पक्षाच्या शिरसाटांना मात्र कौतुकाचं सर्टिफिकेट देऊन टाकलं। संदीपान भुमरे असताना तुम्ही कधीच अभिवादन स्वीकारलं कधी नाही घटनाबाह्य होते। तो पिरियड घटनाबाह्यचा होता ना, म्हणून कारण घटनाबाह्य का झाले माहिती ना, ज्यावेळेस उद्धव साहेबांना सोडून शिंदे गटात जाऊन त्या ठिकाणी हे केलं, ज्यावेळेस उद्धव साहेबांनी निवडून आणले त्यांना पालकमंत्री म्हणून ते काम करतायत। त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा, मी सगळे तुमच्या कोणाशी दुजाभाव करणार नाही। आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार। भुमरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना खैरेंवर असा काही निशाणा साधला की त्यांना जास्त राग कशाचा आला याचीच चर्चा रंगली। खैरेंनी आपल्यावर टीका केल्याचा की त्यांनी शिरसाटांचं कौतुक केल्याचा। तुम्ही आलेल्या त्यांच्या बाजूला जागा होती, तुम्ही बसले नाहीत, मात्र दुसऱ्यांना बसवलं त्यांच्या बाजूला, तुम्ही बसणं टाळलं खैरेंच्या बाजूला। नाही असं काही नाही, जिथं जागा भेटली तिथं बसलो। तर जागा होती, तुम्ही तिथं बसले नाही बाजूला। मी बघितलंच नाही तिथं जागा होती, खैरेंकडे बघितलं नाही का? जागा बघितली नाही, जागा बघितली नाही। खैरेंकडे बघितलं नाही। खैरेकडे बघायचं नाही बघायचं, आता ते माणसाला आता न बघितलं काय नाही बघितलं काय, त्या माणसाचं काही आता तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही। दुसरीकडे शिरसाटांनी मात्र जुने नेते आणि नवे प्रतिस्पर्धी चंद्रकांत खैरेंनी केलेलं स्वागत मनापासून स्वीकारल्याचं दिसलं। शिरसाटांच्या शब्दातूनच नव्हे तर त्यांच्या चेहऱ्यावरून कृतज्ञता वाहताना दिसली। खैरे साहेबांनी जे काही ते ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल। मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे। कार्यक्रम होता प्रजासत्ताकाचा, मात्र प्रजेला विसरून फक्त आपापल्या सत्ताकारणाचाच हे नेते विचार करताना दिसले। हे सगळं शांतपणे पाहणारी प्रजा आता भविष्यात कुणाला जवळ बसवते आणि कुणाला टाळते हे कळेलच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।